मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा देखील लागल्यात। नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। ही वाहतुकीची कोंडी होताना दिसते, हिची दृश्य देखील आपण पाहतोय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची सध्या तारेवरची कसरत होतीये। महामार्गावरच्या उड्डाण पुलाच्या अपूर्ण कामामुळे ही वाहतुकीची कोंडी झाली आहे। 5 लेनचा रस्ता पुढे फक्त 2 लेनचा होतोय, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। या भागामध्ये चढ असल्यामुळे अनेक वाहने या ठिकाणी बंद होत आहेत। अवजड वाहनांची गती मंदावतीये आणि त्यामुळे हा वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि वाहतूक कोंडीचं कारण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे, त्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी 5 लेनचा रस्ता जो आहे तो 2 लेनमध्ये होतो आणि त्यामुळे या सर्व गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पास होण्याकरता या ठिकाणी वेळ लागतोय आणि त्यामुळे एकंदरीत अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडताना देखील या ठिकाणी दिसतात। त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो फटका जो आहे तो वाहन चालकांना या ठिकाणी बसतोय। यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतील, अनेक जे वाहन चालक आहेत त्यांच्या गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत आणि त्यामुळे तासनतास या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या ठिकाणी नागरिकांना आणि वाहन चालकांना करावा लागतोय। सर, काय सांगाल या ठिकाणी आपल्यासोबत वाहतूक पोलीसचे पोलीस अधिकारी आहेत आणि वाहतूक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? नमस्कार, मी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक, कोंडगाव वाहतूक उपविभाग। आता आपण स्वतःही बघताय, इकडून जे नाशिकवरून जे मुंबईकडे जाणारा रस्ता आहे इथपर्यंत त्याच्या 4 लेन आणि एक सर्व्हिस रोड अशा म्हणजे 5 लेनने ट्रॅफिक येते। हेवी गाड्याही असतात, ट्रॅफिकचा फ्लोही नेहमीच जास्त असतो। नाशिककडून मुंबई जाणारा समृद्धी हायवे या साईडने येणारा ट्रॅफिक खूपच मोठ्या प्रमाणात आहे। आता इथे आपण बघा, ब्रिजचं काम चालू आहे, ह्याच्या पुढे फक्त जेमतेम 2 लेन चालू आहेत। हा जो फ्लो आहे हा 2 लेनमुळे फ्लो कंटिन्यू चालू राहतो। गाडी बंद पडल्यामध्ये गाड्या बंद पडणे, हेवी व्हेकल्स बंद पडणे प्रकार चालू असतात। त्यासाठी शासनाने आपल्याला क्रेन दिलेली आहे। त्या क्रेनच्या मदतीने तात्काळ आपण ती गाडी बाजूला करून वाहतूक नियमित करण्याचा प्रयत्न करतच असतो। त्याबरोबर बीट मार्शल असतात, पॉईंटला अंमलदार असतात, वॉर्डन असतात, परंतु एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.